lecture, we discuss second writing skill topic, that is framing question, or we can say interview question. क्वेश्चन नंबर 4B मध्ये सुद्धा 3 atoms तुम्हाला दिले जातील. त्या 3 पैकी तुम्ही, मला असं वाटतं, स्कोरिंगच्या दृष्टिकोनातून हा क्वेश्चन निवडावा. एम आय ऑडिबल? ऐकू येतोय आवाज? हॅलो? हो मॅडम. येतोय. हो मॅम येतोय. ओके. So today we are going to learn most important writing skill, that is framing an interview question. आपल्याला इंटरव्ह्यू साठी, मुलाखतीसाठी क्वेश्चन फ्रेम करायचे आहेत. And this question will be asked for 4 marks. So in your exam, question will be asked like this. मग क्वेश्चन पेपर मध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात समजून घ्या. ऍक्टिव्हिटी कशा पद्धतीने विचारली जाते. सपोज यू हॅव टेकन अन इंटरव्ह्यू ऑफ अ पर्सन. तुम्हाला एका पर्टिक्युलर व्यक्तीची मुलाखत घ्यायला सांगितली जाईल. सो द पर्सन मे बी अ सरपंच ऑफ युअर विलेज. गॉट इट? मग कुणाची मुलाखत घ्यायची आहे? कदाचित तो तुमच्या गावचा सरपंच असू शकतो. ऑर द पर्सन मे बी अ व्हाईस प्रिन्सिपल ऑफ युअर कॉलेज. तुमच्या कॉलेजमधील प्रिन्सिपलची मुलाखत घ्यायला कदाचित तुम्हाला सांगितली जाईल. ऑर यू हॅव टेकन इंटरव्ह्यू ऑफ अ कोरोना वॉरियर, ऑर यू हॅव टेकन अ इंटरव्ह्यू ऑफ अ फेमस बॉलिवूड ऍक्टर, ऑर यू हॅव टेकन अ इंटरव्ह्यू ऑफ अ फेमस बॉलिवूड ऍक्ट्रेस ऑल्सो. प्रसिद्ध अभिनेत्री असेल, हॉलिवूड बॉलिवूड मधली, किंवा ऍक्टर असेल, त्याची मुलाखत घ्यायला तुम्हाला सांगितली जाईल. सो यू इमॅजिन दॅट सिच्युएशन अँड सॉल्व धिस ऍक्टिव्हिटी. समटाइम द क्वेश्चन लाईक दॅट. कधी कधी क्वेश्चन असाही विचारला जातो, यू हॅव व्हिजिटेड ओल्ड एज होम अँड ओल्ड लेडीज देअर, अँड यू हॅव टेकन अन इंटरव्ह्यू ऑफर. सो स्टुडंट, सच अ क्वेश्चन हॅज आस्क्ड इन द एक्झाम. तर एक्झाम मध्ये या प्रकारचा क्वेश्चन या पद्धतीने विचारला जातो. कोणतेही फील्डची व्यक्ती असेल त्याची आपल्याला क्वेश्चन फ्रेम करायचे आहेत. मग ह्या व्यक्ती कोण कोण असेल आपण आता डिस्कस केलं. मे बी सरपंच ऑफ युअर विलेज, or maybe vice principal of your college, or maybe the person may be a corona warrior, or a Bollywood actor, or Bollywood actress. Okay, so in your activity sheet points are provided there. इंटरव्ह्यू क्वेश्चन फ्रेम करताना पॉइंट्स तुम्हाला दिलेले असतील. सो यू आस्क अ क्वेश्चन रिलेटेड टू द पर्सन अँड द फील्ड. मग तुम्हाला क्वेश्चन कशा पद्धतीने फ्रेम करायचे आहेत, ती व्यक्ती आणि त्या व्यक्तीचं फील्ड, त्या व्यक्तीचं प्रोफेशन याच्याशी रिलेटेडच तुम्ही प्रश्न तयार करणार आहात. मग प्रश्न तुम्ही कशा पद्धतीने विचारू शकता. मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, क्वेश्चन फ्रेम करताना एक सिक्वेन्स राहू द्या. सिक्वेन्सने आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत. सुरुवातीला तुम्ही विचारू शकता, फॉर एक्झाम्पल, आस्क हिम ऑर हर क्वेश्चन रिलेटेड चाइल्डहुड, एज्युकेशन ऑर फॅमिली. कुटुंबाविषयी प्रश्न विचारू शकता, शिक्षणाविषयी प्रश्न विचारू शकता, किंवा लहानपणाच्या गमती जमती किंवा अनुभव तुम्ही विचारू शकता. देन आस्क क्वेश्चन रिलेटेड टू हिज ऑर हर करिअर. जी व्यक्ती असेल त्याच्या फील्ड विषयी क्वेश्चन विचारा. ऑर प्रॉब्लेम ही ऑर सी हॅज फेस्ड. ते करिअर चूज करताना, त्या करिअरमध्ये यश मिळवताना त्या व्यक्तीला आलेल्या समस्याविषयी तुम्ही विचारा. देन हिज ऑर हर मेसेज टू द यंग जनरेशन. एवढी यशस्वी व्यक्ती तुमच्या समोर आहे, मग तरुण पिढीला तुम्ही कोणता संदेश देऊ इच्छिता, या प्रकारचा प्रश्न तुम्ही विचारू शकता. सो बाय युजिंग धिस पॉइंट यू फ्रेम ऍट लिस्ट हाऊ मेनी क्वेश्चन? 8 क्वेश्चन. फक्त आपल्याला क्वेश्चन तयार करायचे आहेत. आणि किती क्वेश्चन आपल्याला फ्रेम करायचे आहेत या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये? किती क्वेश्चन फ्रेम करायचे आहेत? 8 क्वेश्चन. हॅलो, आवाज येतोय? हो मॅम येतोय. ओके. अँड धीस क्वेश्चन विल बी आस्क्ड 4 मार्क. आता काही काही जण प्रश्न पण विचारतात विद्यार्थी आणि लगेच उत्तर पण लिहितात. नाही, आपल्याला फक्त प्रश्न तयार करायचे आहेत. आणि किती प्रश्न आपण तयार करणार आहोत? फक्त 8 क्वेश्चन तयार करणार आहोत. मग हा इंटरव्ह्यू क्वेश्चन 4 मार्काला आहे. या 4 मार्काचं डिव्हायडेशन कसं आहे हे समजणं गरजेचं आहे. बघा, तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती तुम्हाला
मार्किंग स्कीम दिसते इंटरव्ह्यू क्वेश्चनची. आता आपल्याला हे तर कळलेलं आहे. क्वेश्चन नंबर 4B मध्ये जो इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे हा किती मार्काला आहे? 4 मार्काला. पण आपल्याला मार्क चांगले घ्यायचे या रायटिंग स्किल मध्ये. मग फ्रेम क्वेश्चन कशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे ते समजून घ्या. 2 मार्क्स फॉर अप्रोप्रिएट फ्रेमिंग ऑफ क्वेश्चन. 2 मार्क कशासाठी आहे? 2 मार्क्स आर फॉर क्वेश्चन रिलेव्हंट टू द सिच्युएशन. सिच्युएशनला धरून ते प्रश्न असलेले पाहिजेत. जे प्रश्न तुम्ही तयार करणार आहात, विचारणार आहात, ते प्रश्न पर्टिक्युलर ती व्यक्ती आणि तिच्या करिअरशी रिलेटेडच प्रश्न विचारायचे आहेत. त्यासाठी किती मार्क आहेत? 2 मार्क आहेत. नाहीतर काही काही विद्यार्थी असं विचारतात, हाऊ आर यू, व्हॉट्स युअर नेम, व्हॉट्स युअर ब्रदर्स नेम, व्हॉट्स युअर सिस्टर्स नेम, व्हॉट्स युअर ग्रँडमदर्स नेम. सो इन दिस वे वी कॅन इझिली फ्रेम 8 क्वेश्चन. अशा पद्धतीनं तर 8 क्वेश्चन आपण इझिली तयार करतो. बट इट हॅज नॉट रिक्वायर्ड अशा प्रकारचे प्रश्न विचारायचे नाहीत. प्रश्न कसे विचारणार तुम्ही? अप्रोप्रिएट फ्रेमिंग ऑफ क्वेश्चन. क्वेश्चन रिलेव्हंट टू द सिच्युएशन. पर्टिक्युलर व्यक्ती आणि त्या पर्टिक्युलर व्यक्तीचं असणारं फील्ड, असणारं क्षेत्र, त्याच्याशी रिलेटेड आपण प्रश्न विचारणार आहोत. मी आता तुम्हाला जे क्वेश्चन सांगितले त्या प्रकारचे क्वेश्चन अजिबात विचारायचे नाहीत. सो 2 मार्क्स हॅज गिवन फॉर क्वेश्चन रिलेव्हंट टू द क्वेश्चन. व्यक्ती ज्या फील्डची आहे त्या फील्ड बद्दलच प्रश्न विचारायचे आहे. इट हॅज एक्सपेक्टेड. गॉट इट? हा पॉइंट लक्षात आला? हॅलो हो मॅम. हॅलो. हा, जेव्हा बघा एखादा इंटरव्ह्युअर असतो तो प्रिपेअर करून जातो त्याला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारायचे आहेत. सपोज स्पोर्ट पर्सन आहे, एखादा खेळाडू आहे, आणि ज्याला नुकतंच एखादा अवॉर्ड डिक्लेअर झालेला आहे, ओके, आणि त्याने एखादी मॅच विन केलेली आहे, जिंकलेली आहे. मग अशा व्यक्तीला, अशा विनरला, अशा स्पोर्ट पर्सनला आपण बोलवतो. तेव्हा हे सगळं आपल्याला माहित असतं की त्या पर्टिक्युलर व्यक्तीनं कोणती मॅच विन केलेली आहे, त्याला कोणतं मेडल मिळालेलं आहे. सो देर इज नो नीड टू आस्क क्वेश्चन लाईक दिस. पुन्हा एकदा सांगते, 2 मार्क हे खास कशासाठी आहेत? क्वेश्चन रिलेटेड टू द सिच्युएशन. ओके. त्यानंतर पहा, 1 मार्क कशासाठी आहे? लँग्वेज अँड स्टाईल. 1 मार्क इज फॉर लँग्वेज अँड स्टाईल. सो क्वेश्चन फ्रेम करताना ते ग्रॅमॅटिकली करेक्ट असणं गरजेचं आहे. अँड लास्ट 1 मार्क फॉर ओव्हरऑल इम्प्रेशन. आणि 1 मार्क कशासाठी आहे? ओव्हरऑल इम्प्रेशन. So you must follow 3 steps. You must follow 3 rules and regulation. इंटरव्ह्यू क्वेश्चन लिहिताना 3च गोष्टी महत्वाच्या आहेत. या 3 स्टेपनच आपल्याला जायचं आहे, तर तुम्ही या ठिकाणी चांगले मार्क मिळवू शकता. मग पहिली स्टेप कोणती आहे? गिव्ह इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन द्यायचंय सुरुवातीला, ही पहिली स्टेप झाली आपली. दुसरी स्टेप कोणती आहे? क्वेश्चन लिस्ट ऑफ 8 क्वेश्चन. 8 प्रश्न खाली दिसले पाहिजेत. अँड लास्ट प्रॉपर एंडिंग. पुन्हा पहा, कोणत्या 3 स्टेप आहेत इंटरव्ह्यू क्वेश्चन सोडवताना. पहिलं इंट्रोडक्शन द्यायचंय, त्यानंतर 8 क्वेश्चनची त्या ठिकाणी लिस्ट पाहिजे, अँड लास्ट प्रॉपर एंडिंग. सो यू हॅव टू फॉलो ऑल दिस थिंग व्हाईल फ्रेमिंग अँड इंटरव्ह्यू क्वेश्चन. तर कशा पद्धतीने आपण लिहू शकतो बघा. व्यवस्थित अशा पद्धतीनं इंट्रोडक्शन तुम्ही द्यायचं आहे. तर इंट्रोडक्शन मध्ये काय तुम्ही लिहिणार आहात? जे नॅचरली तुम्ही बोलता, ते नॅचरली बोलताना जे येईल ते तुम्ही या इंट्रोडक्शन मध्ये लिहायचं आहे. सो इन केस ऑफ इंट्रोडक्शन यू हॅव टू राईट दिस: गुड मॉर्निंग अँड वेलकम सर. इट गिव्स मी अ ग्रेट प्लेजर टू मीट यू अँड टॉक टू यू. I wish to ask you some questions about your journey. Please allow me. तर या पद्धतीचं इंट्रोडक्शन असणं अपेक्षित आहे. सुरुवातीला वॉर्म वेलकमिंग तुम्ही करा. अँड देन सेकंड इम्पॉर्टंट पॉइंट, दॅट इज लिस्ट ऑफ 8 क्वेश्चन. आणि इंट्रोडक्शन नंतर
8 क्वेश्चनची लिस्ट तुम्ही त्या ठिकाणी द्या. फॉर एक्झाम्पल पहिला क्वेश्चन तुम्ही या पद्धतीनं विचारू शकता, कॅन यू टेल अस अबाउट युअर चाइल्डहुड, फॅमिली अँड एज्युकेशन. तर हे इंट्रोडक्शन आहे, इंट्रोडक्टरी हे क्वेश्चन आहे. सुरुवातीला या प्रकारचे क्वेश्चन तुम्ही विचारू शकता. तुमच्या बालपणातील अनुभवाविषयी, तुमच्या कुटुंबाविषयी, तुमच्या शिक्षणाविषयी तुम्ही काही सांगू शकता का. सेकंड क्वेश्चन, यू मे आस्क हाऊ डीड यू टर्न टुवर्ड्स धिस फील्ड. हे जे क्षेत्र तुम्ही निवडलेलं आहे या क्षेत्राकडे तुम्ही कसे काय वळलात. हाऊ डीड यू चूज धिस फील्ड और व्हाय डीड यू चूज धिस फील्ड. हे क्षेत्र तुम्ही का निवडलं, या क्षेत्राकडे तुम्ही का वळलात. देन वेदर इट वॉज युअर ड्रीम फ्रॉम चाइल्डहुड. हाही क्वेश्चन तुम्ही सिक्वेन्सली पुढे घेऊ शकता. हे जे काही फील्ड तुम्ही निवडलेलं आहे हे तुमचं लहानपणापासून स्वप्न होतं का. देन हाऊ डज युअर फॅमिली फील अबाउट इट. जे करिअर तुम्ही निवडलं त्यामध्ये तुम्हाला एवढं यश मिळालेलं आहे, तर फॅमिलीतून तुम्हाला काही सपोर्ट मिळाला का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं. नेक्स्ट क्वेश्चन, यू विल बी आस्क्ड हु इज युअर इन्स्पिरेशन. इन्स्पिरेशन मीन्स रोल मॉडेल और गुरु. तुमच्या दृष्टिकोनातून आदर्श व्यक्ती कोणती, कोणत्या व्यक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुम्ही एवढं यश मिळवलेलं आहे. हु इज युअर इन्स्पिरेशन किंवा हु वॉज युअर गुरु और हु वॉज युअर रोल मॉडेल. कोणाला आदर्श मानता, तुमच्या दृष्टिकोनातून आदर्श व्यक्ती कोण आहे. देन व्हेन डीड यू फर्स्ट फील टू जॉईन द फील्ड. हे क्षेत्र निवडलं याबाबत तुमचं काय मत आहे. देन व्हॉट प्रॉब्लेम्स हॅव यू फेस अँड हाऊ हॅव यू टॅकल इट. टॅकल मीन्स सॉल्व. मग एवढं मोठं यश मिळवताना किंवा जीवन जगत असताना तुम्हाला काही समस्या आल्या का, कोणत्या प्रकारच्या तुम्हाला समस्या आल्या. अँड हाऊ हॅव यू टॅकल इट. हाऊ हॅव यू टॅकल इट मीन्स हाऊ हॅव यू सॉल्व इट. ज्या समस्या आल्या त्या तुम्ही कशा पद्धतीनं सोडवलेल्या आहेत. गॉट इट. हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय. हो येतोय. ओके ओके. अँड देन नाउ लुक ॲट द एंडिंग पार्ट. आता लक्षात घ्या, आपण शेवटी आलेलो आहोत, एंडिंग कडे आलेलो आहोत. मग एंडिंगला कशा प्रकारचे क्वेश्चन तुम्ही विचारू शकता. लुक ॲट हिअर, व्हॉट आर चेंजेस दॅट यू वॉन्ट टू ब्रिंग इन दॅट फील्ड. जे क्षेत्र तुम्ही निवडलंय त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काही सुधारणा कराव्याशा वाटतात का. देन नाउ लुक ॲट हिअर, व्हॉट डू यू मीन बाय सक्सेस. सो दिस इज जनरल क्वेश्चन तुम्ही विचारू शकता. व्हॉट डू यू मीन बाय सक्सेस. तुमच्या मते यशाची काय डिफिनेशन आहे, यश म्हणजे काय. और व्हॉट डू यू मीन बाय फेल्युअर. व्हॉट डू यू मीन बाय सक्सेस अँड व्हॉट डू यू मीन बाय फेल्युअर. देन वुड यू लाईक टू शेअर एनी मेमोरेबल इन्सिडेंट ऑफ युअर लाईफ. तुमच्या जीवनामध्ये असा मेमोरेबल इन्सिडेंट आहे का, लक्षात राहण्यासारखा एखादा प्रसंग आहे का, तो तुम्ही शेअर कराल का. Then what qualities are required to be a good person? General question. Now look at here. What qualities are required to be a good person? एक चांगला माणूस होण्यासाठी, सुजाण नागरिक होण्यासाठी त्या व्यक्तीमध्ये कोणकोणते गुण असावेत असं तुम्हाला वाटतं. देन व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स. भविष्यकालीन तुमच्या काय योजना आहेत. पहा, एंडिंगचे क्वेश्चन हमखास हेच तुम्ही टाकणार आहात. हे क्वेश्चन तुम्ही सुरुवातीला इंट्रोडक्शन नंतर लगेच घेऊ शकत नाही. हे एंडिंग क्वेश्चन आहेत. व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन और व्हॉट मेसेज वुड यू लाईक टू गिव्ह टू न्यू जनरेशन. ही जी काही तरुण पिढी आहे या तरुण पिढीला तुम्ही कोणता सल्ला देऊ इच्छिता, कोणता संदेश तुम्ही देऊ इच्छिता. एंडिंग क्वेश्चन हमखास हे 2 क्वेश्चन एंडिंगला तुमचे आले पाहिजेत. व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स. आता तुम्ही आणखी काय करायचं ठरलेलं आहे, एवढं तुम्ही घवघवीत यश संपादन केलेलं आहे. आता नेक्स्ट प्लॅनिंग तुमचं काय आहे. अँड व्हॉट मेसेज वुड यू लाईक टू गिव्ह यंगस्टर किंवा न्यू जनरेशन, या तरुण पिढीला तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता. पुन्हा एकदा पहा, यू हॅव टू गो थ्रू 3 स्टेप व्हाईल फ्रेमिंग अँड इंटरव्ह्यू क्वेश्चन. इंटरव्ह्यू क्वेश्चन तयार करताना 3 स्टेपने आपल्याला जायचंय. पहिली स्टेप आहे इंट्रोडक्शन, गिव्ह इंट्रोडक्शन. आणि इंट्रोडक्शन मध्ये काय मायना लिहायचा हे स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. वेलकम करा अगोदर,
त्यानंतर परमिशन घ्या त्यांची. बघा, गुड मॉर्निंग अँड वेलकम सर ऑर मॅडम. इट गिव्स मी अ ग्रेट प्लेजर टू मीट यू. तुम्हाला भेटून अत्यंत आनंद झाला. अँड टॉक टू यू. आय विश टू आस्क यू सम क्वेश्चन अबाउट युअर जर्नी. जो काही तुमचा असा एवढा मोठा दीर्घकालीन प्रवास आहे, यशस्वी प्रवास आहे, याविषयी मला काही प्रश्न विचारायचे आहेत. प्लीज अलाउ मी. आणि ते प्रश्न विचारण्यासाठी मला तुम्ही परवानगी द्यावी. तर एवढं मटेरियल इंट्रोडक्शन मध्ये येणं अपेक्षित आहे. देन सेकंड स्टेप, लिस्ट ऑफ 8 क्वेश्चन. मिनिमम तुम्ही 8 किंवा 10 क्वेश्चन विचारले तरीही चालतील. आणि त्यानंतर 8 क्वेश्चनची या पद्धतीने लिस्ट पाहिजे. पण हे 8 क्वेश्चन कसे पाहिजेत? सिक्वेन्सने तुम्ही विचारणं गरजेचं आहे. सिक्वेन्स कसा? फर्स्ट पहा काय विचारायचं आहे. चाइल्डहुड एक्सपिरियन्स, फॅमिली, एज्युकेशन, देन हाऊ ही टर्न्स टुवर्ड इट, हाऊ ही डिड चूज दिस फील्ड, हे क्षेत्र कसं निवडलं, हाऊ ही फेस द प्रॉब्लेम, हाऊ ही टॅकल्ड इट, समस्या कोणत्या आल्या, त्या कशा सोडवल्या, सम मेमोरेबल इन्सिडेंट, एखादा लक्षात राहण्यासारखा प्रसंग आहे का. अँड देन पहा एंडिंगला आल्यानंतर हे क्वेश्चन टाकायचे तुम्हाला मी आता सांगितल्याप्रमाणे. व्हॉट इज युअर फ्युचर प्लॅन अँड मेसेज टू दी यंगस्टर. अँड थर्ड स्टेप, दॅट इज प्रॉपर एंडिंग. एंडिंग कशा पद्धतीनं करायचा बघा. थँक यू व्हेरी मच फॉर स्पेंडिंग टाइम विथ अस. बेस्ट लक फॉर युअर नेक्स्ट जर्नी. थँक यू. एवढा तुमचा अनमोल वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. अँड बेस्ट लक फॉर युअर नेक्स्ट जर्नी. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. थँक यू. तर या पद्धतीनं प्रॉपर 3 स्टेजने जर तुम्ही गेले, डेफिनेटली यू विल ऑब्टेन अ गुड नंबर ऑफ मार्क इन दिस टाइप ऑफ क्वेश्चन, इंटरव्ह्यू क्वेश्चन. गॉट इट?